नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता चिंता मिटली, कारण 18 ऑगस्ट पासून राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 18 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्यात सुरू होणार आहे जोरदार पाऊस। पण 18 ऑगस्ट नंतर राज्यामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे 18 ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा कोसळणार जोरदार पाऊस। आणि 18 ऑगस्ट नंतर काय आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावात, खेड्यात, वाडी वस्तीवर, शेत शिवारात जोरदार पाऊस कोसळणार आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। राहिला असेल सबस्क्राइब करायचं तर सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता चिंता मिटली, कारण 18 ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस। पण 18 ऑगस्ट नंतर राज्यामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सुरू होणार जोरदार पाऊस? मग 18 ऑगस्ट नंतर राज्यातील कोणत्या जिल्ह्यापासून पावसाची सुरुवात होणार आणि आमच्या जिल्ह्यामध्ये 18 तारखेनंतर पाऊस हा कधी जोर धरणार? या प्रत्येक प्रश्नाचं मित्रांनो आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, बंगालच्या उपसागरामधून येणारं बाष्प आणि अरबी समुद्रातील बाष्प सध्याच्या कंडिशनला उत्तर भारताकडे जात आहे। परंतु आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला, अरबी समुद्राच्या त्या ठिकाणी दक्षिण टोकाला या ठिकाणी मित्रांनो एक अशा पद्धतीचं क्षेत्र तयार होत आहे ज्या क्षेत्रामुळे आपल्याला दक्षिण भारतातून पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे। आपल्याला उत्तर तामिळनाडू, केरळ, कर्नाटक व त्याचबरोबर आंध्र प्रदेश या ठिकाणाहून पाऊस हा 16 तारखेपासून वाढताना दिसणार आहे। परंतु हा पाऊस आपल्या राज्यामध्ये जी असणारी वाढ आहे ती वाढ 18 ऑगस्ट पासून दाखवणार आहे। 18 ऑगस्टच्या दरम्यान सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, त्यासोबत सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची सुरुवात होताना दिसणार आहे। लक्षात घ्या मित्रांनो, दक्षिणेकडून सुरू होणारा पाऊस हा एक दिवस करून उत्तरेकडे सरकत जाईल। परंतु 18 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसेल दक्षिणेकडून उत्तरेकडे। परंतु 22 ऑगस्ट नंतर मात्र संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस सांगितला जात आहे। त्यामुळे आपण सध्यापासून आपल्याकडे पाऊस पडत नाही तोवर त्या ठिकाणी शेतातील सगळी कामं आटोपून घ्या, कारण पुन्हा पाऊस लागून राहिला तर अडचण नको। तण वगैरे बाहेर काढा, धन यायला मोकळी वाट करा, बस एवढीच आपणास विनंती। हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।